इन्फॉर्मेशन फास्टिंग म्हणजे काय? फास्टिंग म्हणजे उपवास करणं. तर आता या उपवासामध्ये जर आपण बघितलं तर बरेच जण इंटरमिडिएट फास्टिंग वगैरे करतात. बरेच काय काय फास्टिंग उपवास आपण करत असतो. उपवास करताना कसं आहे की आपण काही जण पूर्ण उपवास करतात, काही जण ठीक आहे फराळ वगैरे घेत असतात. तर इथं फास्टिंगचा आपल्याला अर्थ आहे की पूर्णतः उपवास. म्हणजे उपवास म्हणजे कशाचा उपवास करायचा? इथं इन्फॉर्मेशन फास्टिंग, माहितीचा उपवास करायचा. येस, आपल्याला काय करायचंय, आठवड्यातून एखादा दिवस असा असणं गरजेचं आहे की ऍटलिस्ट मी म्हणतो एक दिवस तुम्ही अर्धा दिवस तरी करा. अर्धा दिवस नाही जमत असेल, ऍटलिस्ट दिवसातले एक 10 मिनिट 15 मिनिट तरी वेळ असा द्या की जिथं आपले जे 5 सेन्सेस आहेत, 5 इंद्रियांच्याद्वारे कोणतीच इन्फॉर्मेशन घ्यायची. त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन फास्टिंग, म्हणजेच ध्यान पण म्हणू शकतो आपण. म्हणजे काय इन्फॉर्मेशन फास्टिंग म्हणजे काय? जेव्हा आपण डोळे बंद करतो, म्हणजे डोळ्यांच्याद्वारे कोणतीच इन्फॉर्मेशन घेत नाही. मग डोळे बंद केलं, एका ठिकाणी शांत बसून आहे, डोळ्यांच्याद्वारे इन्फॉर्मेशन येईल, कानाद्वारे काही आवाज येतील, पण हळूहळू ते आवाज कमी होत जातील. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून असं शांत बसाल, काय होईल की बाहेरून कोणती इन्फॉर्मेशन येणार नाही. आतमध्ये काही ना काही विचार तुमचे चालू होते, चालू दे ते विचार, काय हरकत नाही. पण ऍटलीस्ट बाहेरून काही इन्फॉर्मेशन येत नाहीये, आतली इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग व्हायला चालू होतं. तर ह्याला म्हणतात इन्फॉर्मेशन फास्टिंग. मी म्हणतोय एक 10 मिनिट स्पेशली तुम्ही इन्फॉर्मेशन फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा. दररोज एक 10 मिनिट. खरंच खूप पॉवरफुल आहे, अतिशय पॉवरफुल आहे. कारण कोणतीच इन्फॉर्मेशन घ्यायची नाही, तुम्हाला फ्रेश वाटेल. हा, जरा थोडंसं रिलॅक्स वाटतंय, जे शांती शांती आपण म्हणतोय ना, खरंच खूप शांती मिळते.